हरे राम कृष्ण हरे हरे
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण हरी आवाज राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण पद्माकर पाण्याची बाटली घेऊन रे रो बाबा लोचनी रो बाबा लोचनी रो सगळ्यांनी टाळ वाजवा लोचनी रोबवादा लोचनी रोबवादा लोचनी रोबवादा लोचनी लोचनी सुख झाले सुख झाले हो लागली तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा आनंद आनंद वा याच्यापेक्षा दुप्पट होऊ द्या माईक धरून ठेवतो मला माहित नाही
सुखाचे आगर देवीवर पापर पार्वती पते हर हर महादेव। उडी मार उडी मार वाह भाऊ पुढे या जा।
सर या पुढे पुढे दत्ता भाऊ या पुढे 9 पर्यंत तर सगळे मोकळे करतो महाप्रसाद आहे नंतर हाय रा काय काय पा काय म्हणतात गिरू दादा काय म्हणतो तो राग तुम्ही मला म्हणता नाम वाचे श्रवण कीर्ती किंवा नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीचा नामे काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल पंढरीचा देवराया पंढरीचा कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा बदी योगीराज दयाची या पाया माझे दंडवत 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 नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान हो झाली ना उतरणे आता आनंद आहे महाराज नाम वाचे श्रवणे कीर्ती पावले चित्ती साहेब हसायला पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणे विठ्ठल पावन प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली दिव्य अक्षर त्यांची आहे ज्यांच्या वैकुंठ गमनानं वारकरी संप्रदायाच्या इमारतीच्या कळसाला तेजे चढलं असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे पट्ट शिष्य असणारे आणि वारकरी संप्रदायाचे शेवटचे संत निळोबराय महाराजांची दिव्य अक्षर कीर्तनाकरिता विठ्ठल अभंग संत निळोबरायांचा आहे आणि या दिव्य अक्षरातून महाराज त्या महात्म्यांचं वर्णन करतात जे काळाच्या आहारी गेले नाही काळाचा ओघ चालू असताना ज्यांनी काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्यांनी वा धरिला म्हणी विठ्ठल अशी कुठली साधना केली महाराज म्हणता वाचे वाचेने त्यांनी नाम घेतलं नाम वाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान भीमानी चंद्रभागेच्या तीरावर जो परमात्मा उभा आहे त्याची पावलं चित्तात साठवले त्यांनी काळ सार्थक केला हे झालं अभंगाचं पहिलं आणि दुसरं चरण मग काळ कसा सार्थक केला तर कीर्तनही केलं तर निर्दंबपणे कीर्तन केलं कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा हे झालं अभंगाचं तिसरं चरण मग महाराज म्हणतात निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीच्या नामे
जगाच्या माथेवर 8 महासिद्ध्या आहे. अनिमा, महिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाशिष्टा, वशिता, यत्काम या 8ही महासिद्ध्यांना लाजवणारी स्वरूपरूपी सिद्धी आहे. ती या महात्म्यांनी प्राप्त केली. महात्मे त्या अवस्थेला पोहोचले, काळ त्यांनी सार्थक केला. हे झालं अभंगाचं शेवटचं चरण. आता एक एक झोप घेतली तरी चालेल, काळजी करायची नाही. 11 नाही 9ची वाटतं ती रोजची सवय लागलेली साहेब. उत्सव किती मोठा असू द्या पण गुणवंतांशिवाय शोभा नाही. वाजवा टाळी गुणवंतांकरता. वा. पै पै बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशाशी त्रिभुवन थोकडे, शब्दाची व्याप्ती त्याने पाडे अनुभवावी. सूर्य लहान आहे पण त्याचा प्रकाश महान आहे. तसे आमचे दीपक महाराज. वा. आकाश मग आहे ना ते तुका तुका आकाशा एवढा. आकाशे सर्वत्र वसावे. वा वा वा. गोड गोड. दीपक महाराजांचं फार दिवसानंतर भेट झाली. बाहेगावला आलो होतो लोकार्पणाच्या वेळेला पण आपली भेट झाली नाही. गोड मागच्या वर्षाच्या नंतर आजच झाली आहे. हसता चेहरा आहे, गोड गाणं आहे, भावपूर्ण मोकळे मन रसाळवाणी असं आहे. वाजवा टाळी महाराजांकरता. जो राग गायला यमन होता, बिहागही होता आणि त्याच्यात हंस ध्वनी सुद्धा होता. गोड गोड त्रिवेणी संगम असा रागात होता. गोड गोड महाराज. वा. आकाशजी महाराज ज्यांचं काय बोला. वारकरी जीवन आहे, वारकरी आवाज आहे आणि आवाज असा आहे दोघांचा आहे. आवाज असा फक्कड कसा येऊ द्या. गोड 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 गोड. ताल आहे, आवाज आहे, रागाची माहिती आहे. महाराजांकरता टाळी वाजवा जोरात. आणि हे धिप्पाड योद्धे कोण आहे? धिप्पाड योद्धे उभे राहिले तर जस काय शनिवार वाड्याचा बरूच गावचे आमच्या सुनील महाराज ढोकळे आपल्या गावचे. तिकडचेच आहे का? जोरे महाराज का? सुनील महाराज. ढोकळे महाराज का? सुनील बाबा तुमची तब्येत आवडली बरं का आपल्याला. आपला बाणाच तो आहे. शुरामी सरदार काय गुणाची बाणाच तो आहे आपला. ढोकळे महाराज वंदन तुम्हालाही. आमचं सर्व देरड्याहून सुद्धा साहेब आलेले आहे. तुमच्यामुळेच इकडे व्यवस्थित लाईट चालू आहे. सर्व आमचे कोळपे महाराज, दोन्ही महाराज, पर्दापुरून आमचे शिवाजी मामा, चांगदेव दादा ही सगळी मंडळी आलेली आहे. वा. इकडं 2 मृदुंग पादक. ही मृदुंग देवता अशी आहे महाराज. 2 पायाचं कोंबडं आणि 4 पायाचं बकरू देऊन बळी देऊन मिळत नाही, त्याला घामाचीच आहुती द्यावी लागते आहे. मेलेल्या जनावरांच्या कातड्यातून सुद्धा आवाज काढण्याकरता साधनाच लागते. सेऊ ब्रह्मरस आवडीने ज्या महात्म्याची ही तपोभूमी आहे ते वैकुंठवासी परमपूज्य शिवयोगी शिवतपस्वी पोपटगिरी बाबांच्या पदस्पर्शानं तपानं पावन झालेली ही माती आहे. आणि सालाबादप्रमाणे चालत आलेला महाशिवरात्री मिळतं. पर्वविषयीच्या भागवत धर्मी त्याच्यात उत्तमोत्तम महाशिवरात्र. वा. या पर्वणीची पहिली शिवा ज्ञानराजांच्या अज्ञानी बालकाकडे. आणि आज भगवं वस्त्र आणि पांढऱ्या वस्त्राचा संगम झालेला आहे. इकडं बसलेली महात्मे टाळी वाजवा. अरे भगवा रंग रंग रे भगवा रंग. पाणी प्या, पाणी पिऊन घ्या. गोड भगवा रंग. वा. आणि राम मंदिराचा सुद्धा असा निकाल लागला महाराज. भगव्या साधूंच्या तपामुळेच लागलेला आहे. परमपूज्य श्री गोदामाईच्या तीरावर ज्यांचं सुंदरपैकी रामेश्वराच्या सानिध्यात आहे. श्री क्षेत्र रामेश्वर मळेगाव थडी चे मठाधिपती परमपूज्य कैलासानंद गिरीजी बाबा, त्यांचं नामचं फार प्रेम आहे. बाबाजी या ठिकाणी आलेले आहे. बाबांकरता टाळी वाजवा. विनेकरी बाबांचं वय किती आता? नाही ना अजून 101 का? किती? 92. अजून किती दिवस आहे? अकल्प आयुष्य वावे तया माझी या सगळा हरीच्या दासा गोडच. धीरज महाराजांचा गोड. आमचा भैया सुद्धा गोड. सकाळी धीरज महाराजांचा फोन आला. माझा लाडका धीरूच येतो. म्हटलं महाराज नका म्हणू ना बाबा, तुमचा धीरज आहे मी. ही लिहिता आहे. आणि आमच्या चिमुकल्या उभ्या आहे. पाहून देतात तिकडे काय चालू आहे. त्याच्यातलं हे मधलं लई चाभरं दिसतंय जरा. वा वा वा. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा बोल. उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊलीचा.
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची जाती हो तुझ्या गोंधळाची जाती हो कधी बटा जोम वाळवंती हो कधी बटा जोम वाळवंती हो एका जनार्दनी आंबा उभी कर देवणी कसे हो एका जनार्दनी आंबा उभी कर देवणी कसे हो बोला माऊल्यांनो म्हणा तुम्ही 9 पर्यंत सगळे मोकळे करायचे उदो बोला थांबा ना उदो बोला त्याच्यातल्या आज्या म्हणतील कोणी आणली काय माहिती ब्याद इथे उदो बोला उदो बोला उदो बोला बाई माऊली उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊली सुंदर भाव गोड असं वातावरण आहे हे चिमुकले वा काय गोड आहे ये मस्त साऊथ इंडियन धोतर घातलेलं लय आवडलं आपल्याला इथलंच आहे का ते गोड आहे चिमुकले काय ताले पोरांना वा आणि जय बाबाजी पोपटगिरी बाबांचा सर्व भक्त परिवार सगळ्यांना कोटी कोटी प्रणाम बरं का बाबां काही दिवस मी इथं राहिलेलो आहे त्यामुळे मला आनंद आहे त्यावेळी माझ्याकडे सायकलही नव्हती त्यावेळी बाबांनी मला पदरात घेतलेलं होतं तो आनंद आहे माझ्या मनात अजूनही मला गाडीच या लोकांनी शिकवलेली एकदा तर टायरला धडकून पडलो होतं आनंद आहे बाबा तिथं पडलो गोड वा आबा आमचे सुभा आबा त्यांचा सगळा परिवार आणि बाबांचा सर्व भक्त परिवार ते मला आता वाटी लावून आले होते काय विठ्ठल भाऊ ना काय नाव त्यांचं ते कडक टोपी काय टोपी ती आनंद आहे सर्वांच आणि सर्वांना वंदन इकडं आमचे सांश्री विघ्ने पाटील तर आभार बरं का अरे हस ना बाबा चांगलं दिसतो तू गोडच आहे सुंदर सिस्टम आहे गोड आणि पाठिंबाच चांगला आहे मला पाठिंबा चांगला असला का माणूस निवडून येतो पण कधी असं घडतं उभं करायला तेच असतात पाडायला तेच असतात पण ते राजकारणात घडतं संप्रदायात नाही श्रीराम दरबार वारकरी शिक्षण संस्था वा वाजवा टाळीम काय ताले पोरांना प्या पाणी पोरांनो मी ते दिवस काढलेले काळजी करून तिकडं तोंड फिरून नाही काही नाही बोल आए वतन मेरे वतन आबाद रहे तू हे वतन मेरे वतन आबाद रहे तू मैं जहाँ रहूं जहाँ तो याद रहे तू मैं जहाँ रहूं वहाँ याद रहे तू ही मेरी मंजिल है मैं जान तुझी से जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू में जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू आए वतन मेरे वतन आबाद रहे तू भारत माता की जय आपण थांबले नाही तर हे चालू नाही आनंदाशी जोडा वारकरी बनतो तो वारकरी पंथाय काल होता आज आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार म्हणजे राहणार कोरोनाच्या काळात सगळ्यांनी धर्म सोडला पण आमच्या वारकऱ्यांनी धर्म सोडला नाही चोरून का होईना काकडे केले चोरून का होईना भजन केले भजन जर रंगात आलं आणि पोलिसाची गाडी आली काळूच भजनी म्हणायचा ते बोंगे तिकडे फिरव गाडी आलेली आहे हा जगाच्या मातीवरचा वारकरी पंथ काही पंथ काखेतून निर्माण झाले बगलेतून निर्माण झाले संपले पण निळोबराय म्हणतात निळा म्हणे संप्रदाय शुद्ध निळा म्हणे संप्रदाय शुद्ध उपज विबोध गुरु शिष्या उपज विबोध गुरु शिष्या उपज विबोध गुरु शिष्या उपज विबोध गुरु शिष्या उपज विबोध सर असं होतं ते प्रेमात भारून गेले असं होतं आमचे परम स्नेही असणारे आणि वारकरी संप्रदायामध्ये चांगलं गोड व्यक्तिमत्व आहे डहाळे सर तुम्हालाही वंदन दत्त 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 सगळं थोडं ठेवाच लागतं ते बरं का संदीप भाऊ सगळं थोडं लागतं कधी भाजपकडून निमंत्रण येतं वचन ऐका कमळापती एकदा राष्ट्रवादीकडून निमंत्रण आलं घडी काळ एकदा काँग्रेसकडून निमंत्रण आलं
उभारीला हात हातावरच बोलावं लागणार तिथं. एकदा सेनेकडून निमंत्रण आलं. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे आनंदी आनंद आहे. वा विठाला विठाला. ज्या ठिकाणी सप्ताह आहे त्या ठिकाणी जगाच्या मातीवरचे सगळे तीर्थ तिथं येतात. तत्रैव गंगा यमुनाच बेणी गोदावरी सिंधू सरस्वतीच सर्वांनी तीर्थांनी वसंती नित्यम यत्र अच्युत उदार कथा प्रसंगा. गंगा येते, सिंधू येते. दुर्दैवानं सिंधू फाळणी जेवढी झाली तेवढी पाकिस्तानमध्ये ती गेली. आता फक्त ती मंगलाष्टकातच उरलेली. कशात? सिंधू नदी फक्त मंगलाष्टकात. पण वा जिथं हरीची कथा आहे तिथं ती सिंधूही येते, गंगाही येते. गंगाही येते. गंगा अशी कुठेही नाही. भगवान शिवजीच्या जटेत गंगा आहे आणि दुसरे वारकरी जिथं नाचतात तिथं गंगा आहे. अशी गंगा कुठेही नाही. काही लोक म्हणतात आमच्या तिथं गंगू असन ती. नाही तर गुटख्याचा बोकणा भरला गुरुजींनी आणि थुंकी उडत होती. आताचे पोरं 2G नाही, 3G नाही, 4G. त्याचे पुढचे पोरं थुंकी उडत होती. ते गुरुजी ते एक पोरग म्हणाले गुरुजी तुमच्या मुखातून थुंकी उडते. कोळपे दादा छायाचित्रण करणारे वंदन बरं का, दोन्ही हात आणि तिसरा. माझी मुक्ता युट्यूब चॅनल टाळी वाजवा दादा करता. गोड गोड हसता चेहरा आहे, असं हसत राहा. गोड गोड थुंकी उडत होती. ते पोरग म्हणाले गुरुजी तुमच्या मुखातून थुंकी उडते. गुरुजी म्हणाले एक अशी दिमाग ठेवून देईन ती थुंकी नाही ती ज्ञान गंगा आहे. त्या पोराच्या डोक्यात एक एवढा मोठा महान तीर्थ असताना लोक का काशीला जातात, त्र्यंबकला का जातात, प्रयागाला का जातात? आपल्या गुरुजीच्या मुखात नुसती गंगा नाही तर काय आहे, ज्ञान गंगा. त्याची आजी वारली होती, दहाव्यांची मीटिंग बसली होती आणि मग तिथं बैठक बसली. कुठं न्यायची ती राग? काही म्हणाले चला काशीला गंगा आहे, काही म्हणाले त्र्यंबकला गंगा आहे, काही म्हणाले प्रयागाला गंगा आहे. हे मध्येच उठलं. काशीला जाण्याची गरज नाही, त्र्यंबकला जाण्याची गरज नाही, नाशिकला जाण्याची गरज नाही. तिथं फक्त गंगा आहे. पण आपल्या गावातल्या गुरुजीच्या मुखात काय आहे? नुसता चापड्यासारखा बोलतो. बस खाली खाली बसवलं. रात्री सगळे झोपल्यानंतर ते कार्ट उठलं आणि म्हातारी जाळून राख कुठं ठेवली होती त्यानं पाहिली. त्याने डबीत भरली, डबी दप्तरात टाकली आणि सकाळी उठून शाळेत निघाला. गुरुजीच्या पुढंच बसला, डबी बिबी काढून. गुरुजीच्या मुखात निघतच होती ज्ञानगंगा. आणि तेवढ्यात गुरुजींना आळस आला. आ केल्याबरोबर यानं मागचा पुढचा विचार केलाच नाही. डबी कोंबली, राखही कोंबली. तुकोबरायांचं प्रमाण माझे झाले गया वर्जन. अशी गंगा कुठेही प्रकट केली का मग फजिती होते. विठाला अभंग ज्यांचा आहे ते संत निळोबराय आहे. महाराष्ट्राच्या मातीतले एक दिव्य महात्मा ज्यांनी गुरुभक्ती केली, अशी गुरुभक्ती केली, अशी गुरुभक्ती केली की वैकुंठातून श्री गुरूंना मृत्यू लोकात यावं लागलं. त्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे पट्ट शिष्य असणारे निळोबरायांची दिव्य अक्षर कीर्तना करिता. विठ्ठला. काही लोक म्हणतात महाराजांचे 14 टाळकरी निळोबराय होते. नाही, 14 टाळकरी वेगळे, निळोबराय वेगळे. कानोबराय बरोबा मोरे, कोंड पाटील, कोंडपंत लोकरे, नावजी माळी, सोनबा ठाकर, शिवबा कासार, गंगाजी मवाळ, संतजी जगनाडे, महाजी पंत, आबाजी पंत, मल्हार पंत, गवरशेठ वाणी, मालजी गाडे, उरले सुले, रामेश्वर भट्टशास्त्री सुद्धा. हे 14 वेगळे आणि निळोबराय वेगळे. 3दा आले तुकोबराय वैकुंठातून. पहिल्यांदा रडायला सुरुवात केली. बाबा गेले कवन्या गावा, बाबा गेले कवन्या गावा, भगीरथीनं रडायला सुरुवात केली. लेकीचा आवाज वैकुंठापर्यंत गेला. भागीरथी करता आले आणि कसं चालू आहे सगळं, पट्टीत चालू आहे ना. रमेश भाऊ आमचे परमेश नाही, रमेश भाऊ वाजवायला आहे, पट्टीत चालू आहे. काळी 2च्या पट्टीत. काहींना पट्टीच माहित नाही. आता तिकडे गेलो होतो MP, ते गळ्यात पेटी घालून वाजवतात ना, त्यांनी असं सुंदर गायलं. हाय लाजली, त्यांनी गायलं बरं का तिथं. लाजली सीता स्वयंवराला, पावनी रघुनंदन सावळा. दीपक महाराज असं गोड गायलं. म्हणलं वा, कोणत्या पट्टीत आहे ते? हे कोणत्या पट्टीत चालू आहे? ते म्हणाले सध्या हे रेल्वेत चालू आहे.
आपण एक सांगितलं की लोक दुसरंच ऐकतात. मी म्हटलं कोणत्या पट्टीत चालू आहे, काय सुंदर गायलं. ते म्हणाले सध्या ही रेल्वेत चालू आहे, पण कधी कधी हे झोपडपट्टीतही चालू असतं. नाही ना पट्टी गोड 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 गोड. बाबा गेले कावण्या गावा भागीरथी करता आले. आणि तुकोबरांच्या 14 टाळकऱ्यापैकी संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे संताजी महाराजांची इच्छा होती माझी मुठमाती तुकोबरांनी वैकुंठातून येऊन करावी. त्यांच्याकरता आले. तिसऱ्यांदा निळोबरांकरता आले बास. आणि गुरुभक्ती करावी तर आशीष महाराज. वा गुरुभक्ती गुरुकृपेला कशाची माय गुरुकृपा निर्मळ भागीरथी. पूर्वीच्या काळात गुरुकुल असायचे. काय असायचे? गुरुकुल. आताच्या काळात पोरांनी शिष्यांनी गुरुच कुल करून टाकले. कुल 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 गार करून टाकले. पण आता 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 ती पहिल्यासारखी मर्यादा राहिली नाही, निष्ठा राहिली नाही. नाही तर काही गुरूंच्या वरचढ झालेले आहे. आता हे भाविक आहे सर्व. नाही तर काही काही ठिकाणी पक्वादे म्हणतात आपल्या गुरुजीनं फक्त आपल्या पुढे बसावं. पण गुरुजी ते गुरुजीच असतात. एक गावठी पैलवान महाराज, गावठी पैलवान असा गाजला जबरदस्त. सगळ्या महाराष्ट्रात ख्याती त्याची. महाराष्ट्र केसरीपदी मिळाली. गावकरी म्हणाले असं कुठं चालत असतं का? गावाचा पैलवान झाला. चांदीची गदा वर्गणी करून भेट द्या आणि त्याला हातीवर मिरवणूक काढा. हातीवर मिरवणूक काढली, गुलाल उधळला. त्याचा आणि माईकचा काय संबंध आहे? गावकऱ्याने त्याच्या पुढे माईक लोटला आणि सांगितलं मनोगत व्यक्त करा. कशी तुमची वाटचाल झाली, कशाची तुम्हाला गाठ पडली? ते म्हणाले सगळ्यांची जिरवली, फक्त गुरुजींची राहिली. एकदा गुरुजीची माझी होऊनच द्या. पण गुरुजी ते गुरुजीच असतात. हा गुरुजी जसे तालाचे प्रकारे तसे दावाचे प्रकारे पैलवानकीत. हात मुरड, बैठक, डंकी, झडप, खोचा, कसोटा, चक्री कसोटा, दुमदस्ती, नागपेन, दंत मुरळ, भुट्टा, आवळा, भोली चाटी, तबल फाक, पाट असे 58 पेच पाटे. काही म्हणतील महाराज आळंदीला होते का कोल्हापूरला होते. आणि मग गुरुजी म्हणाले ते काय पड राहिलं का पहिल्यासारखं आता. पण तो म्हणाला गुरुजी गावकऱ्यांनो गुरुजीची माझी होऊनच द्या. गुरुजींचे फार वय झालेलं, बारीक तब्येत गुरुजींची. आणि हा लट्ट पैलवान उतरला ना. गुरुजींना कलाजंग नावाचा असा दाव मारला. पहिल्या सलामीत चित पाडला. गावकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या. वा गुरुजी अजून ते बळ गेलेले नाही. हे पोपाट्यातून उठून म्हणतं गुरुजी सगळे शिकवले मग हा का शिकवला नाही? गुरुजी म्हणाले भावड्या हा आजच्या दिवसासाठी ठेवला होता. गुरुजी ते गुरुजीच असतात. एक निष्ठ भक्त निळोबराय महाराज आणि आले वैकुंठातून तो कोबराय मस्तकावर निळा आलो रे बाबा. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. आणि मग निळोबरायनी जगत कल्याणा करता पाऊल उचलला. आणि त्या काळाच्या ओघात अशा काही दिव्य महात्म्यांचं दर्शन घडलं ज्यांनी काळ सार्थक केला. अभंगाच्या दुसऱ्या काळ सार्थक केला त्यांनी. काळ हरीला म्हणे विठ्ठल धरिला मनी वा अनाद
धरिला मनी विठ्ठल 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 धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी काळ सार्थक केला त्यांनी रे लावणी विठाला 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 वा वा घरी लावणी विठ्ठल 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 घरी लावणी घरी लावणी घरी लावणी विठ्ठल 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 काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला गोड 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 रागाचं नाव किरवाणी आणि तुम्ही माना नाही तर न माना संगीताशिवाय आनंदच नाही एकाला विचारलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे रडायलाच लागला हो मी म्हटलं संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तो म्हणाला नाव घेऊ नका तिथं म्हणलं म्हणलं नेमकं आपण एक सांगितलं ना बाबा लोक दुसरंच ऐकतात एकाला सांगितलं घासावं लागते मग स्वर लागतो तो म्हणाला दिवसभर घासली पण स्वर लागला नाही म्हणलं काय केलं म्हणतो खडकावर पाठ घासली नाव घेऊ नका तिथं म्हणलं नेमकं घडलं काय म्हणतो महिन्याभरापासून मायराला निघून गेली अरे ती नाही ना संगीता त्या काळात ज्ञानोबरायांनी चाल म्हणावी गोड राग किरवाणी काळ सार्थक केला त्यांनी कोणी जरीला म्हणी विठ्ठल वारकरी संप्रदायाचे संत होऊन गेले ज्यांनी काळ शुद्धी करून दे ठेवला म्हणून काळ शुद्धी करून जरी दे ठेविती तरी ठेवत केवी ब्रह्मची होती येरी अकाली तरी येते संसारा पडती संसारी माणसं कधी मरतात साधू महात्मे ठरवतो मरायचं केव्हा काळ वक्ते बाबांना विचारलं वक्ते बाबा म्हणाले अजून जाणार नाही मी अजून जाणार नाही अजून 12 दिवस जाणार नाही कारण काळ शुद्धी करून उत्तरायण चालू झाल्यानंतर मग जाणार काळ शुद्धी करून काळ सार्थक केला आणि आता 2.5 महिन्यापूर्वी ऐश्वर्य संपन्न कीर्तनातलं ऐश्वर्य संपन्न भजन निघून गेलं त्यांचं नाव आहे वैकुंठवासी बाबा महाराज अमेरिकेत सुद्धा त्यांची रामकृष्णारी ऐकल्या जाते अमेरिकेत पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा पंढरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिएला डोळा बाईयानो विठो देखिएला डोळा बाईयानो वेधले हो मन तयाची गुणे वेधली मन तयाची थोडं ते काय सूर भास्कर होते पण माझं भाग्य आहे आळंदीला जाण्याच्या आधी 10 वर्ष वय होतं ज्यावेळेला त्यावेळेला बाबा महाराज सातारकरांनी पहिली माळ माझ्या गळ्यात घातली इंदोरला मी तसा मराठाचे बरं का काय म्हणते दुसरी थोडी भाषा सगळी येते कर्नाटकी सुद्धा मला येते श्री गुरु आयु कृष्णा मळे पुरवर्णा श्रीनायका राधा हृदयदायका कन्यनी कानोना कारुण्य रूपन कानोना
म्हणा ना वाजवा ना कारुण्य रूप न कानो ना कुंडो न मुगलो ना काही म्हणते नी ब्यादा आणलीच कोणी बाबा बाबा हरी जय जय राम कृष्ण हरे अशा महात्म्यांनी काळ सार्थक केला. त्यांनी अखंड ज्ञानेश्वरीचं पारायण ज्यांनी केलं काळ सार्थक केला. त्यांनी नर्मदा मैयाची फेरी केली. वा का त्यांचा काळ सार्थक झाला. नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना आटा काटा आणि बाटा बरोबर ना बाबा इथं काय नर्मदा पुत्रच बसलेले आहे. अशा कोवळ्या वयात कितीतरी खडतर परिक्रमा बाबांच्या झाल्या. काळ सार्थक केला त्यांनी. वा काळ बदलत आलेला आहे. पूर्वीच्या काळात सासवांच्या ताब्यात सोना होत्या. आता सोनांच्या ताब्यात सासू आहे. युपी मध्ये घडलेल्या प्रसंगी नवीन सुनबाई नांदायला आली आणि त्या सासून गप्प बसायचा ना दारातच उभी राहिली. म्हणाली कान खोल के सुन लो भाऊ, कान खोल के सुन लो भाऊ, इस घर की मैं प्रधानमंत्री हूँ, तुम्हारे ससुर इस घर के मुख्यमंत्री हैं, तुम्हारे ननद इस घर की योजना मंत्री हैं, तुम्हारा पति इस घर का पालक मंत्री है. ये तो बहू मैं तुमसे पूछती हूँ तुम इस घर में कौन सा पद लोगी? तब नई नवेली दुल्हन बहू ने कहा सासू माँ मैं तो विपक्ष में रहूंगी और आपकी सरकार चलने नहीं दूंगी. काळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ माध्यान्ह काळ जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवासी पण एक अंतकाळ तो अंतकाळ महात्म्यांनी सार्थकी लावला. काही पाहुणे असे असतात दुसऱ्या दिवशी निघून जातात आणि काही पाहुणे असे असतात टोलून बाहेर काढावे लागतात. धोंड्याचा महिना त्या जावायला बोलवला, अंगठी केली कपडे गेले निघायचं ना त्या जावायनं. 8 दिवस तिथंच उभं थांब. त्यांची खायची पियची पंचायत झाली. ते म्हणाले जावई घरचे वाट पाहत असे ना तुमची. हा म्हणायचा मामा त्यांची काय काळजी करू नका, त्यांची जर तुम्हाला खूपच आठवण येत असत आपण ते इकडे बोलून घेऊ. आता यालाच बाहेर काढायचा ना हा म्हणतो ते बोलून घेऊ आणि मग असा जात नाही ना टोलून बाहेर काढायचं ठरवलं. सासूबाईला सासरेबाईने सांगितलं संध्याकाळी जावई असे बसतील मी असा बसल. पहिलाच घास घेतल्याबरोबर मी मुद्दाम म्हणणार बाजी जरा अळणीच झाली वाटतं. मुद्दाम तू म्हणायचं म्हातारपणी एवढे चोचले करू नये, मी तुला मारण्याकरता पळणार, तू आणलाच चिमणी भिजून द्यायची आणि मधल्या घरात निघून जायचं. पाहू काय करायचंय. बसल्या पंक्ती वादानी कमळ घेता ते असं झालं ना तर काही म्हणते ना अर्ध्याच पंक्ती कस काय बसल्या. पहिला घास सगळं ठरलं होतं ना. पहिला घास घेतला सासरेबाईंनी, भाजी जरा आणलीच झाली वाटतं. ठरल्याप्रमाणे म्हातारी म्हणते ठरल्याप्रमाणे म्हणते मग म्हातारपणे एवढे चोचले करू नये. ठरल्याप्रमाणे सासरेबा उठले मारण्याकरता. म्हातारीनं आल्लाच चिमणी भिजून दिली, मधल्या घरात गेली निघून आणि अंधारात सासऱ्यांना धरला जावई. नुसतं तोंड हाणायला सुरुवात केली. नुसतं जावईचं तोंड हाणायला सुरुवात केली. त्या सासऱ्यानं उचलून जावई आपटावला. तो म्हणायचा मामा सोडा, मामा सोडा. त्या अंधारात सासरे म्हणायचे खबरदार जावई तुम्ही काय सासू सासऱ्याच्या भांडणात पडू नका. आता ती काय सासू नाही जावई आहे. म्हातारा म्हणाला जावई काय, जावायचा बाप आला तरी म्हातारीला सोडत नाही. असा गेला नाही टोलून मार काढला. तसा काळ आला तुका म्हणे काळा गेला नाही टोलून बाहेर काढला. वा तसा काळ आला त्याला हरिपाटाचे फटके द्या. कशाचे द्या? हरिपाटाचे काकड्याचे. पण दुर्दैव आहे काहींना आकडा माहितीये पण काकडा माहित नाही. काहींचे दातड पडले तरी आकडा लावायला जातात पण काकडा माहित नाही. काय आमच्या संतांची श्रीमंती आहे. जगा काळ खाया आम्ही माता दिला पाया, माता दिला पाया आम्ही माता दिला पाया.
महात्म्यांनी काळ सार्थक केला त्यांनी वा धरीला मनी विठ्ठल हा विठ्ठल कुठं राहतो ऐशी चंद्र भागा ऐशी भीमत असा देव कुठं आहे विकाराय विधाता ठकाराय नीलकंठ लकाराय लक्ष्मीकांत विठ्ठल विठ्ठल नामाभिध येते असा विठ्ठल आपला करा म्हणजे हृदयी धरा संतांनी धरला तो जगाचा बाप कसा आहे वा ऐसा विटे वरदेव कोटे वृंदावनातला देव शृंगाराचा भुकेला आहे द्वारकेतला देव 56 भोगाचा भुकेला आहे पण महाराष्ट्राचा पंढरीनाथ विटेवरचा मालक भजनाचा भुकेला आहे या वर्षी पंढरपुरात 18 ते 19 लाख भाविक होते पण त्याच्यातला एकही उपाशी गेला नाही ही त्या दैवताची ताकद आहे मग पंढरपुरात गेल्यानंतर काय आणायचं मावल्यांनो काय एक जण गेला ना उंदर धरायचा पिंजरा आणला काय आणतीन सांगता उंदर धरायचा पिंजरा ही एक जण तर गेला आणि त्याला पेटी सापडली चंद्रभागेत स्नान करत असताना पेटी अशी खळखळ वाजायची त्याला वाटलं कोळपे बाबा बस 10 पिढ्यांना सरणार नाही एवढं धन पांडुरंगाने दिलं अर्धीच दिंडी राहून दिली अर्ध स्नान राहून दिलं जशी पेटी घेतली घर गाठलं घरातले बाहेर काढले निघा सगळे निघा बाहेर आतून कडी लावली आणि पेटी उघडायचा कार्यक्रम चालू झाला पेटी खळखळ वाजायची ना त्याला वाटलं बाज पांडुरंग पावला पेटीचं गंजरेलं कुलूप तोडलं आणि ज्यानं पेटी आणली होती त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं काय दिसलं पंढरपुरात जेवढी प्रजा आली होती का त्यांचे हजामत केलेले गंजलेले ब्लेडची पानं अरे ती हो झाला पाठी मोरा नसते विघ्ने येते करा एक वेश्येची मुलगी पंढरीला गेली आणि कान्होबाला पात्र झाली हा आमचा वारकरी संप्रदाय असा देव आहे तो जो वडारी समाज नीचातले नीच वर्षभर काम करतो आणि समाजही करून घेतो पण वर्षातून एकदा पंढरीचा राजा त्यांना मान देतो ज्यावेळेला वाखरीत रथ गेल्यानंतर त्या भाविकांचा जोपर्यंत हात लागत नाही तो रथ पुढे जात नाही हा असा आमचा देव आहे वा असा धरीला मणी विठ्ठल मग कुठली साधना केली महाराज 3 प्रकारची साधना अभंगाच्या पहिल्या चरणात नाम वाचे श्रवण कीर्ती वा वा कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती वा वा नाम वाचे श्रवण नाम वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण नाम वाचे श्रवण कीर्ती 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 नाम वाचे श्रवण नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान वाचे श्रवण कीर्ती पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान पाऊल चित्ती समान काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने
काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने काळ सार्थक केला त्याने ते पाड पर्वतासारखं शरीर आहे आणि पहाडी राग सुद्धा पहाडीच गायला. ए भैया रे तो राग तो आहे बरं का. इथं सगळं गोड वातावरण आहे. नाही तर महाराज लोकांच्या जीवनात कसं वातावरण येईल सांगता येत नाही. एकदम तर मला म्हणाला, महाराज भजनाला संबळ कशाला आणली. म्हणलं संबळ नाही तो तबला आहे. काय म्हणतील विण्याला विना नाही म्हणत चाटू म्हणतात काही. 10व्याचं प्रवचन होतं कोळप्या बाबा आणि ओवी पाठ असल्यामुळे ज्ञानेश्वरी राहिली तिथं. तिकून राहिली साहेब, तिकून ज्ञानेश्वरी आली समोरून, सुंदर वस्त्रात गुंडळलेली होती. प्रवचन झालं, 210 रुपये त्याच्यावर दक्षिणा आली. ती दक्षिणा खिशात घातली. ती तशी नाही जाऊ दिली, ती खिशात घातली आणि म्हटलं ज्ञानेश्वरी उघडून पाहावं. काय दिसलं, ज्ञानेश्वरी नसून लग्नाच्या फोटोचा अल्बम. काय महाराज लोकांच्या जीवनात काय घडलं सांगता येत नाही. दहशतीचं जीवन आहे आपलं. वा काय गोड सुंदर भाव आहे. भाव भक्ती वा. आणि इथं सर्व सुंदर सुंदर गोड गोड भाव आहे. आनंदच पाहिजे. काय लेकरं नाचतात, इथंच नाचलं पाहिजे. नाचू कीर्तनाचे इथंच नाचलं पाहिजे. काही लोक कुठेही नाचतात. नाही तर एक पोरग समोरून डीजेची गाडी येत होती आणि असा जबरदस्त पाय तालात आपटायचं. ते असा तालात आपटायचं. त्याच्या आजीच्या डोळ्यात पाणी आलं. आजी म्हणाली, शेजारची म्हणाली रडायला काय झालं. आजी म्हणाली पहा ना, समोरून डीजेची गाडी चालली आणि पोरग ताल धरताय, त्याच्या हाडातच ताल आहे. त्याच्या आज्याला पण असाच होता. त्याचा आजा तर असा होता महाराज. काही ना आनंद पाहिजे, आवड पाहिजे. वा आवड पाहिजे. एक म्हातारा असा अवघड होतं. सप्ताह चालू झाला का म्हणायचा भोंगाच होतो ना, जरा तिकडे फिरवा. आणि कोणालाही सायकल चपला का सप्ताह चालू झाले कोणालाच काढून देत नव्हतं. वाट्यावर बसायचं पण कीर्तनात येत नव्हतं. काय हाता पायला काही इजा काहीच नाही. तिथं झोपा घ्यायचं. पण त्या गावात एक बकरू सोडलं होतं. बकरू माहिती तुम्ही. बकरू सोडलं होतं आणि ते मोठं झालं होतं. आता ते जवळजवळ ते बोकडच ते आलं महाराज. ते कीर्तनात नाही केलं, तसं केलं. ते म्हाताऱ्याकडे गेलं. म्हाताऱ्यानं पहिले डोकली घेतली. ते बकरू आकर्षित झालं. अनेक ठिकाणी फिरलो पण धडक मारायला अशी जागा. दुसऱ्यांदा डुकला मारला, त्याला राहवलं नाही. तिसऱ्यांदा इकून कीर्तनकाराची 10 टाकायची वेळ आणि समोरून त्या बकऱ्यांनी धडक मारायची वेळ एकच झाली. दणकन असा दणका दिला. म्हातारा होताना तडक पडलं. कसं तरी खडबडून घरात गेलं. दुसऱ्या दिवशी लोकांनी विचारलं, तात्या रात्रीचं कीर्तन कसं झालं. म्हातारा म्हणाली काय चव आली त्या कीर्तनाला. त्या कीर्तनाने मला होताना तडक पाडलं. आनंदच पाहिजे बाबा. अभंगाच्या पहिल्या चरणात नामवाचे काळ सार्थक त्यांनी केला तर काय साधना केली. वाचेनं नाम घेतलं. नाम वाचे घेई घेई माझे वाचे. हा छंद आहे बाबा. छंद हरीचा नामाचा, हरीचा नामाचा. शुचिरभूत सदा वाचा, शुचिरभूत सदा वाचा, शुचिरभूत सदा वाचा, शुचिरभूत सदा वाचा. शब्द ज्ञानेश्वरी एक ओवी आहे. त्यांचं नाम नाचतसे वाचे, नाम तसे नाचतसे माझे. वा वाचेवर नाम नाचलं पाहिजे. वा नाम नाचलं पाहिजे ना. वा घेई घेई माझे वाचे. छंद हरीच्या नामाचा, शुचिरभूत सदा वाचा. छंद प्रत्येकाचा वेगळा आहे. काहींना गाण्याचा छंद आहे, काहींना वाजवण्याचा छंद आहे, काहींना विनेकर काय ते लेकरू नाचत होतं. कुठे गेलं ते तुमच्या पाठीमाग. वा 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 काय गोड. टाळी वाजवा जरा. वा प्रत्येकाचा छंद वेगळा आहे. काहींना गाण्याचा छंद आहे, काहींना वाजवण्याचा छंद आहे, काहींना दुसऱ्याला येड्यात काढायचा छंद आहे.
तो सुद्धा छंद एक तर भाऊ संदीप भाऊ मेडिकलवर डॉक्टरकडे पळत आला. डॉक्टर काही पण करा पण पहिले चला, आमच्या पत्नीचं काही खरं नाही, जागेवरती जाणार आहे. डॉक्टर म्हणाले नेमकं घडलं काय, झालं काय? ते काहीच विचारू नका, तिचं काहीच खरं नाही, सिरियस आहे. अहो सांगा ना काय. डॉक्टर वैतागला आणि तेवढ्यात एक माऊली आली आणि म्हणाली डॉक्टरला, डॉक्टर थोडं डोकं दुखतं, एखादी गोळी मिळेल का? मग यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? डॉक्टर म्हणाली हे कोण आहे तुमचे? ती म्हणाली हे आमचे मालक आहे. मग डॉक्टर म्हणाले हे तर म्हणत होते तुम्ही सिरियस आहे. ती माऊली म्हणाली त्यांचं काय ऐकतात, त्यांना अशीच चेष्टा करायची सवय, मारेल दुसऱ्याला येड्यात काढायचा छंद. एका माणसाची 5 वर्षाची मुलगी हरवली, प्रत्येकाला फोटो दाखवत होता. पाहिली का मुलगी? एक भेटला तो म्हणाला इथून गेल्यानंतर तुम्हाला 3 रस्ते लागतील, पहिला सोडा, दुसरा सोडा, तिसऱ्या रस्त्यावर जा. तिसऱ्या रस्त्यावर गेल्यानंतर तिथं 3 बस उभ्या असतील, पहिली सोडा, दुसरी सोडा, तिसऱ्या बसमध्ये बसा. तिसरी बस ज्या ठिकाणी जाईल तिथं 3 माडे असतील, पहिली माडी सोडा, दुसरी सोडा, तिसऱ्या माडीवर जा. तिसऱ्या माडीला 3 मजले असतील, पहिला मजला सोडा, दुसरा सोडा, तिसऱ्या मजल्यावर जा. तिसऱ्या मजल्याला 3 खोल्या असतील, पहिली खोली सोडा, दुसरी सोडा, तिसऱ्या खोलीत जा. झोपले तर नाही? तिसऱ्या खोलीत 3 कपाट असतील, पहिलं कपाट सोडा, दुसरं सोडा, तिसऱ्या कपाटात पहा. तिसऱ्या कपाटात 3 फोटोचे अल्बम असतील, पहिला अल्बम सोडा, दुसरा सोडा, तिसरा पहा. तिसऱ्या अल्बम मध्ये 3 फोटो असतील, पहिला सोडा, दुसरा सोडा, तिसरा पहा. नुसते पाहू नका, नीट पहा. तो आमच्या मेलेल्या कोरोनात स्वर्गवासी चुलतीच आहे. तिची शपथ घेऊन सांगतो मला तुमची मुलगी माहित नाही. याला येड्यात काढायचा छंद. छंद हरीच्या नामाचा परिणाम. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी, महाबाबा पुढे मुंगी, नामा पुढे उरावया लागी, कसं त्यांची अंगी असे ना. नाम वाचन जो घेतो त्याचा काय अधिकार आहे? 1000 गावठी ब्राह्मण जेव घातले तर 1 पुण्यक्षेत्रीचा ब्राह्मण जेव घालण्याचं पुण्य लागतं. 1000 पुण्यक्षेत्रीचे ब्राह्मण जेव घातले, 1 संन्यासी जेव घालण्याचं पुण्य लाभतं. 1000 संन्यासी जेव घातले, 1 ब्रह्मज्ञानी जेव घालण्याचं पुण्य लाभतं. आणि 1000 ब्रह्मज्ञानी नव्हे, असे कितीही अगणित जरी जेव घातले तरी नामधारक म्हणजे वारकऱ्याची बरोबरी होत नाही. एवढी ताकद नामधारक. ऐशे विद्या परंपार नय नामधारका बरोबर. हा, एवढी ताकद नामात आहे. राम नामानं दगड तरत होते. राम नाम आधार दिने, राम नाम आधार दिने, जल में राह बनाते, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी, जिन पर कृपा ज्या दगडावर या राम नामाचा प्रताप जडावर झाला. जे दगड स्वतःही बुडतात, वा भाऊ वा, जे दगड स्वतःही बुडतात दुसऱ्याला बुडवतात. हनुमानजी त्यांच्यावर राम लिहितात. राम नाम आधार दिने, ज्या दगडावर राम लिहिल्या जातं ते दगड तरतायत. नव्हे समुद्राचे लक्षण, नव्हे वानरी वरदान, राम नाम प्रताप आहे. बस त्या दगडावर राम लिहिल्या जातं ते दगड तरतात. त्या राम नामाचा गजार जय श्रीराम, जय श्रीराम जड जीवावर झाला. प्रभू सेतू पाहत होते आणि तेवढ्या 2 मासे, मोठे मोठे मासे देवाचं दर्शन घेण्याकरता आले. दर्शन घेण्याकरता आले आणि मग जामवंतजी म्हणतात देवा, प्रभू वानरही चपळ आहे आणि मासेही चपळ आहे. वानरही चपळ आहे, मासेही चपळ आहे. आणि हे वानर त्यांच्या अंगावर जर उड्या मारल्या तर अवघड होईल ना. प्रभू म्हणतात त्या माशांची नजर माझ्यावर आहे. मासे माझं दर्शन घेत आहेत,
माझं दर्शन घेत घेत ते स्तब्ध होतील. वानर जरी नाचले तरी पण ते जाग्याहून त्यांची चंचलता त्या ठिकाणी नष्ट होईल. माझ्या नामात ते रंगून जातील आणि सहज आपण सेतू पार करू. राम नाम धारविणे जल में राह बनाते जिन पर कृपा राम करे वो पत्थर ही डर जाते. लक्ष रामजी लक्ष रामजी लक्ष रामजी भक्ति रामजी भक्ति रामजी भक्ति रामजी भक्ति रामजी रामई सकल बनाई रामई सकल बनाई भक्त परायण से भक्तों को भक्त परायण निज भक्तों को सारा श्रेय दिलाते. जिन पर कृपा राम करे पत्थर भी तोड़ जाते. जिन पर कृपा राम करे पत्थर भी तोड़ जाते. जय श्री राम सिया की करुण कहानी. कहे चंदन एक है पानी. राम सिया पुनि पुनि की तरह वो सोनी वो सोना. दूरदर्शनवर लागायची कोळपे बाबा ते दूरदर्शनवर रामायण वा ज्याच्या इथं टीव्ही असायची ते फार मकडायचं तेवढ्यात निघा बाहेर म्हणायचं. हा भारत दोन रंगात रंगलेला आहे. एक रामाचा रंग आहे दुसरा कृष्णाचा रंग आहे. तिसरा रंगच भारताला माहित नाही. तिसऱ्या रंगाचा स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं. तिसरा रंग महाराष्ट्रातून उदय झाला. तिसऱ्या रंगाचा तो पांडुरंगाचा रंग आहे. राममय सिया राममय सब जग नाम महत्वाचा आहे. आणि हा भारत 22 जानेवारीची हा तो सुवर्णक्षण हिंदुस्थान केव्हाही विसरू शकणार नाही. 500 वर्षाच्या वेदना भंग पावल्या. मेरी चौकट पे चल के आज चारो धाम आए. बजाओ 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 ढोल स्वागत में मेरे घर राम मेरे घर राम आए. मेरे घर राम आए. मेरे घर राम आए. मेरे चौखट में चल के आज चारो धाम आए. ढोल स्वागत में याच्यातले जे सुज्ञ आहे ते बरोबर माना हलवतात. पण याच्यातलं ज्यांना कळत नाही ते म्हणतात असू शकतात अशा गोष्टी. वातावरण बिघडल्यामुळं गरम पण आहे आणि मध्येच कळंगण सुटल्यामुळं कदाचित महाराज लोकांना हा वात येण्याचा प्रकार असू शकतो. त्याच्यात काय विचार वाचे ना बघून दादा माझी मदत झाली अनावर वाचा. जी वाचा भगवंताचं नामचिंतन करते ती वाचा पवित्र आहे असे तुकोबराय म्हणतात. छंद हरीच्या नामाचा शिशुरभूत सदा वाचा. आणि जी वाचा भगवंताचं नाम चिंतन करत नाही ती वाचा अभद्र आहे. नाम वाचे संत महात्मे भजन करतात. नामस्मरण नाम वाचे श्रवणे कीर्ती. कीर्ती कोणाची श्रवण करायची. गेले दिगंबर ईश्वर विभूती ज्यांनी. आणि या जीवसृष्टीमध्ये 84 लक्ष योनीमध्ये 4 वर्गात वर्गीकरण आहे. 4 वर्गात उद्बीज योनी, अंडाज योनी, स्वेदज योनी आणि जारज योनी. अंडा उद्बीज योनी वडाचं झाड, पिंपळाचं झाड, बेशरमचं झाड, काँग्रेसचं झाड ते बीज उद्बीज
एक म्हणाला ते त्याच्यावर लय लक्ष लोकांचं उद्बीज योनी उद्बीज योनी अनेक इत्यादी उद्बीज योनी अंडज योनी अंड्यापासून सापाचं पिल्लू बदकाचं पिल्लू कोंबडीचं पिल्लू आणि त्याच्यात कडकनाथ तो एक निघाला वाटतं को इत्यादी स्वेदज घामापासून निर्माण झालेले जीव घामापासून घोड्याच्या गोमाशा जर्सी गाईचे गोचिड गोधाड्यातल्या ढेकणं खटमल त्याला म्हणतात गोधाड्यातले ढेकणं आणि मावल्यांच्या डोक्यातल्या उवा ज्या माऊलीच्या डोक्यात उवा आहे अवघडच आहे यष्टीत सुद्धा कोणी तिला बसू देत नाही कीर्तन तपारला आमची गोष्ट आहे कीर्तन यष्टीत तिच्या जवळ यष्टीत बसत नाही एखादं म्हणलं बस ना ती एखादी माऊली म्हणते तिच्या डोक्यात मरणाचा बुचका ना घामापासून तयार झालेले हे जीव आहे स्वेदाज योनी मधून वा आता 4 योनी शेळीचं बकरू मेंढीचं कोकरू आणि माणसाचं गाईचं वासरू माणसाचं लेकरू पण ही जी योनी आहे फक्त माणसालाच अधिकार दिलेला आहे त्याला काहीही होता येतं याच जन्मी गडे देवाचे भजन आणि कळे ज्ञान नाही मोठे नाही गोडे आणि काय ज्ञान नाही गोडे हे सर्व मानवाला दिलेलं आहे मानवाला म्हणून जीवनात येऊन काय करा हरीची भक्ती करा देशाची भक्ती करा वाचेन भगवंताचं नाम घ्या नाम वाचे श्रवणे कीर्ती श्रवण कोणाची करायचे धन्य धन्य शिवाजी शुर गंगा सागर तलाव कुशावर्त तलाव 32 मन सोन्याच्या तख्तावर भूपती प्रौढ प्रताप पुरंदर छत्रपतींचा अवतार झाला हर हर हरे सरपटी पहिले सरपटी 2 मिनिट पहिले ना भजन घेऊ आणि 10 मिनिटात सगळे मोकळे करू वर हात विठोबा रखोबा शिवाजी सावळे समोर येत आहे शिवाजी सावळे रामदास चव्हाण सुनील अशोक कवळे रघुमोजी हरी सगळे मोकळे करतो धक्का लागला नाही ना आपले प्रेमाचे संबंध एवढी जागा अशी सोडावं लागते एवढी जागा अशी आणि माझं नशीब आहे असे जबरदस्त भजनी लाभलेले आहे साहेब काही ठिकाणी भजनीच कमी आहे एका ठिकाणी म्हटलं टाळकरी कमी होते मी म्हटलं मी पुढं म्हणतो तुम्ही मागून उचला त्यांनी काय केलं पाहिजे मलाच उचलायला श्रवणे कीर्ती श्रवण करा जे श्रवण करून पावन झाले श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकादिक जाण परमभक्त त्यांची कीर्ती श्रवण करा आपला परिसर पावन आहे योगीराज तुकाराम बाबाचं 5 फुटासन उठत होत त्या काळात पान लागलं एकाला पान आणि तांत्रिक असे होते मंत्रानं विंचून पान उतरायचे
आता उलट झालं, उतरवणाऱ्यापेक्षा चढवणाऱ्यांची संख्या जास्त झाली. मंत्रानं सर्व चालायचं, मंत्रानं. बस मांत्रिकाचे मंत्र खुटले. मांत्रिक म्हणाला आपली ताकद खुंटली, आपले मंत्रच बोटले, हे लेकरू पुन्हा जिवंत होणार नाही. फक्त जा खेळण्याचे योगीराज तुकाराम बाबाच्या चरणावर या लेखाला न्या, त्यांचं चरण तीर्थ हे कार्यकर्ता जबर दिसतो बरं, उडी टाकायची त्याचीच पंगत आहे का बा, म्हणूनच एवढी डेअरिंग आहे. या इथल्या मातीतच रग आहे ना, हा इथल्या मातीतच रग आहे. जन्मलेला बालक समोरून काही मातीतली रग आहे. समोरचा एखादा म्हणाला हार हाल, तर इथल्या बालकाच्या मुखातून इथल्या नका म्हणून सर हार 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 म्हटल्यानंतर त्या बाळाच्या मुखातून आलाच शब्द निघतो महादेव. ते लेकरू ते मांत्रिक म्हणाला मंत्र कुठले, हे लेकरू जाणार आहे, पण शेवटची आशा आहे ना, खेळल्याच्या तुकाराम बाबाचं चरण तीर्थ याला पाजा. आणि नेलं महाराज. त्याच्या आई वडिलांना गोंडच लेकरू पान लागलं होतं, निळगार ते लेकरू झालेलं होतं. आणि बाबांना सांगितलं बाबा मांत्रिकाचे मंत्र खुंटले. मांत्रिक म्हणाला आपले मंत्र बोटले, मंत्र पानच उतरत नाही. त्यानं तुमचा पत्ता सांगितला, पाय धुवून द्या ना बाबा. बाबा कोणालाही पाय धुवून देत नव्हते, पण आपल्यामुळे या लेकराला जीवनदान मिळणार. पाय पुढे केला, धुवा पटकन. पाय धुतला महाराज, चरण धुतलं, चरण तीर्थ त्याच्या मुखात दिलं. लेकरू उठून बसलं. ही त्या महात्म्याची आशांची कीर्ती श्रवण करा. श्रवणे कीर्ती. नगर जिल्हा मुळातच पावन आहे. जगानं ज्या ग्रंथापुढे नतमस्तक व्हावं, ती ज्ञानेश्वरी नेवाशात निर्माण झाली. कुठं? आणि नेवासा तालुका नगर जिल्ह्यात आहे, म्हणून नगर जिल्हा महानच आहे. खड्ड्याच्या बाबतीत जाऊ पण असे महात्मे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेच्या त्या डोहात गेले. आणि त्या डोहात जसे गेले तळाला गेले, भाविक रडत होते, पण आतून आवाज येत होता, काळजी करू नका बघता येतो, काळजी करू नका येतो. आणि काही वेळानंतर जटा बाहेर आल्या. ते पटकन बाबाजी नवर घेतलं, तसा श्वासोश्वास चालू. रडू लागले भाविक. रडू नका रे, रडू नका. तुम्हाला काय वाटलं मी खाली गेलो? अरे साक्षात प्रत्यक्षात मला नर्मदा मैयेनं दर्शन दिलं. ताकद महाराज. आशांची कीर्ती श्रवण करा. आणि जोपर्यंत हातपाय चांगले आहे ना, जवळ हे सगळं सिद्ध. आणि त्याच्या आतच करून घ्या हे सगळं. लोक उलटय, लोक कामातून गेल्यावर इकडे येतात. एक आजी म्हणाली महाराज माळ घालायची आहे. म्हटलं आजी वय किती? म्हातारी म्हणाली 90 वर्ष. याच्या आधी म्हातारी म्हणाली कडाकड ह्या दातांनी हाडं फोडले. आता म्हातारी म्हणाली दातच राहिलेले म्हणून इकडं आले. पार गेल्यानंतर नको. हे मंत्रिमंडळ देवानं दिलेलं आहे. हृदय राष्ट्रपती, मोठा मेंदू 5 मिनिटात लय वैतागले नाही ना, 5 मिनिटात मोकळे करतो. काय म्हणते ही व्याध आणलीच कोणी? हे हृदय राष्ट्रपती, मोठा मेंदू पंतप्रधान, लहान मेंदू उपपंतप्रधान, फुफ्फुस गृहमंत्री, हात अर्थमंत्री, जठर अन्न पुरवठा मंत्री, पाय दळणवळण मंत्री, हाड बांधकाम मंत्री, कान पालक मंत्री, डोळे शिक्षण मंत्री, जीभ नभोवाणी मंत्री, नाक आरोग्य मंत्री, उरले सुरले डोक्यावरचे केस जंगल मंत्री. हे मंत्रिमंडळ बरंच वाढवता येईल, पण हे मंत्रिमंडळ केंद्रातील नसून शरीरातील आहे. याच्यातला एकही मंत्री गेला काय परमार्थ करणार आहे? ज्यांचा पालक मंत्री गेला, कान गेले, काय श्रवण करणार आहे? हा, एक बैरा एवढा ताण देतो, 4 बैरे किती ताण देत असतील? एक बैरा मेंढपाळ निघाला, त्याच्या मेंढीचा पाय मोडला, त्यानं ती मोडकी मेंढी खांद्यावर घेतली आणि दुसऱ्याला, बाकीच्या चुकल्या, तो दुसऱ्याला म्हणतो पाहिलं का मेंढ्या? हा यप्पट बैरा तो मोठ हाकणारा, दुप्पट बैरा, त्याला ऐकूच येत नव्हतं, उत्तर कुठून देणार? हा म्हणतो पाहिलं का मेंढ्या? त्या मोठ हाकणाऱ्यांना दुप्पट बैरा त्यांना बैलाला मारण्याकरता वर चाबूक केला. पप्पू दादा काही रिडिंग घ्यायला आले काही? बैलाला मारण्याकरता वर चाबूक केला. माझं सगळं चालू मध्ये घ्यावं लागतं. बैलाला मारण्याकरता वर चाबूक केला. याला वाटलं मेंढ्या याच दिशेने गेल्या, मडीच्या दिशेने. तो तसा गेला. योगायोगानं मेंढ्या सापडल्या. केवढा आनंद. त्यांनी आपल्या मेंढ्या सापडून दिल्या. आपण काहीतरी यांना दान दिलं पाहिजे. मग दाना करता कोणती? कुचकी मुडकी मेंढी दाना करता. वांज गाय ब्राह्मणाला दान. कुचक्या सोपाऱ्या सत्य नारायणाला. आणि बिन पाण्याचे नारळ महाराज लोकांना. काही ठिकाणी तर पाणीच निघत नाही, दूरच निघतो. जे कुठंच खपत नाही ते इथं खपत. फाटक्या नोटा महाराज लोकांना.
त्यानं विचार केला मेंढ्या सापडून दिल्या, आपण यांना काहीतरी दान दिलं पाहिजे. त्यानं घेतली मेंढी, ही मेंढी तुम्हाला दान करायची आहे. तो दुप्पट बायरा तो मोटकरी म्हणतो, काय मेंढीचा जर पायाच मोडला नाही तर मेंढी भरून कशी देणार. बोलतो काय तो ऐकतो काय, जे हाणामाऱ्यात सुरुवात झाल्या. न्याय मागण्या करायचं तिसऱ्याकडे गेले. तिसरा घोड्यावर येत होता, कडक टोपी काळा कोट घातलेला येत होता. आणि इतकी दोन गेले, म्हणाले हो यांना मला मेंढी दान करायची आहे. दुसरा म्हणतो मोडलीच नाही तर भरून कशी देणार. तिसरा घोड्यावाला तिप्पट बायरा त्यानं बायाच वर केल्या, सांगितलं दोघांच्या एक अशी निबाट ठेवून देईन. काही बोलत चालले, घरच्या गोडीचं गोड्यान खुशाल म्हणतात चोरून आणलं. अरे गेपट बायरा, दुप्पट बायरा, तिप्पट बायरा न्याय मागण्या करता ज्याच्याकडे गेले गावचा पाटील चौपट बायरा. गावच्या पाटलाच्या दोनही पात्याने त्याला हाकलून बाहेर काढलं. निघा बाहेर, अजिबात घरात घेणार नाही. वैतागलेला तो पाटील, उन्हाळ्याचे दिवस आणि 3 बैरे तिथे गेले. पहिला म्हणतो पाटील मला यांना मेंढी दान करायची आहे. दुसरा म्हणतो मोडलीच नाही तर भरून कशी देणार. तिसरा म्हणतो घरच्या गोडीचं गोड्या खुशाल म्हणतात चोरून आणलं. हे तिप्पट बायरा पाटील तयार होता चौपट बायरा. पाटील पाहतच राहिला 10 मिनिटं आणि म्हणाला काय मला समजावण्याकरता आले मला. अरे तुम्ही काय तुमचा बाप जरी आला तर आमच्या दोघींना आत घेणार नाही. कालच ठिकाणी एवढंच नाही. नको जाऊ देऊ भंगा अशी अवस्था येण्याच्या श्रवण कीर्ती करा. वा शिवलीला अमृताचं पारायण करा, ऐका ज्ञानेश्वरीचं पारायण करा, ऐका अखंड हरिनाम सप्ताह आनंद घ्या. श्रवणे कीर्ती पावले चित्ती समान. मग काळ सार्थक केला त्यांनी कोणी कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. ज्यांनी निर्दंबपणे परमार्थ केला काळ सार्थक केला त्यांनी निळा म्हणे स्वरूप सिद्धी म्हणून शेवट नित्य समाधी हरीच्या नामे. हा नित्य समाधी हरीच्या नामे काळ सार्थक केला त्यांनी. धरिला मनी विठ्ठल वर हात करून सर्वांनी भजन करायचं आहे. होणार आहे ना, पण नेमकं करायचं कोणतं. जय श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय श्रीराम वर हात ते टाळी जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम दो अक्षर का प्यारा नाम. जय श्रीराम दो अक्षर का प्यारा नाम. झाले राम राज कायमुने आभासी. धरणी धरी ठीक काही बोलील या म्हैशी. राम वेळ वेळा आम्ही गावो रामाचं भजन केलं. राममय सर्व भारत झाला. आता रामासारखं आचरण ज्यांचं होतं त्यांचं छत्रपतीचं 5 मिनिटं चरित्र. हर हर महादेव हर हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव हर महादेव. आई बहिणीची अब्रू वाचवण्याकरता भगवा. सूर्य उगवल्यानंतर जी छटा पसरली जाते तिचाही रंग भगवा. सूर्य मावळल्यानंतर जी छटा पसरली जाते तिचाही रंग भगवा. हिंदूंचे सर्व संस्कार ज्या साक्षीना होतात त्या अग्नीचा रंगही भगवा. म्हणून हिंदू धर्मामध्ये भगवा 12व्या शतकात माऊलींना भगवा उचलला आणि 16व्या शतकात छत्रपतींना भगवा उचलला. कसा होता महाराष्ट्र. 5 सुलतानी सत्ता सरपटी. 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या बरोबर नाचत होत्या. कोणी हैवानानं घुसावं आणि मराठ्यांच्या लेकी बाळींचे मनगट धरावी.
सभांना महाराष्ट्र सुलतानाच्या टाचा खाली करपून निघालेला होता आणि अशा वेळेला कोणीतरी जन्माला यायला हवा आणि नवस केला. गड होता भीमा शंकराच्या जटात, नाणे घाटाच्या होटात वसणारा तो शिवनेरी गड. शके 1551 साली शुक्र नाम संवत्सर उत्तरायणात फाल्गुन मध्य तृतीया, वार होता शुक्रवार, नक्षत्र होता हस्त, तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. पाळणा जिजामा साहेबांची कुस पवित्र करण्याकरता शिवरुद्राचा अवतार झाला. धडाडल्या तोफा, वाजती चौघडे, निनादी तुतारीच्या आवाजात जन्मला शिवरुद्राचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज. जय. शिवाईनं प्रसाद दिला म्हणून नाव ठेवलं शिवाजी. नाव 2 मिनिटं. नाव चांगलीच ठेवली पाहिजे, नाव चांगलीच ठेवली पाहिजे. नाही तर देव लोकांनी देवा धर्माचे पोरांना नावं ठेवायचं सोडून दुकानावर नावं टाकलेले. त्या कोल्हापूरच्या तिकडे गेलो, संत कृपा बोकड व्यापारी, गावरान खा निरोगी काय काय. मा साहेबांनी नाव ठेवलं, शिवाईनं प्रसाद दिला, नाव ठेवलं शिवाजी. नावं चांगलीच ठेवली पाहिजेत. आमच्या नामदेव महाराजांच्या घरी राजाई गोनाई दोघी सासू सुना. काय नाव होती दीपक महाराज, आकाश महाराज, काय नाव होती? गंगा. तो राग एक आहे, पण काही काही ठिकाणी राग गायल्यानंतर रागाच येतो बरं का. नावं चांगली ठेवली पाहिजे. एका मुलीचं नाव होतं फजिती. अख्ख्या घराची आवडती ती फजिती. तिच्या नाकातून 2-2 धारा व्हायच्या तरी तिची आजी म्हणायची, आमच्या फजिती इतकी गावात निर्मळ पोरगी नाही. हरवली जत्राच महाशिवरात्रीच्या फजिती. अख्खी जत्रा पालती घातली पण फजिती सापडे ना. एक प्रत्येक आमची फजिती पाहिली का, आमची फजितीच सारखा बाजूला आमची फजिती. तेवढ्यात एक तिकून पळत येत होतं. त्याचा पोलिसांनी उसात त्यानं गांजा लावला होता आणि तो धरला होता. ते सरळ पळत येत होतं. त्याच्या मागं पोलीस म्हणायचे, जाऊ नका देऊ त्याला, धरा. आणि ही तिची आजी आडवी आली, आमची फजिती पाहिली का. ते म्हणाले, आमची काही कमी का तुमची पाय. चांगली नावं ठेवली पाहिजे. शिवाजी जीवाशी लढत आले, स्वराज्य करता त्यांचं नाव आहे शिवाजी. कल्याणचा खजिना लुटला, कल्याणच्या सुभेदाराची सून छोडी पातळ देऊन तिचा सन्मान केला. गाढवाचे नांगर जिथं फिरले होते तिथं सोन्याचा फाळ फिरवला गेला. आणि शाहीर गरजला, शिवबाच्या पाठीशी आहे साहस जिजाऊंचे. आवडलं तर टाळी द्या. शिवबाच्या पाठीशी आहे साहस जिजाऊंचे, या नांगरात भवितव्य आहे स्वराज्य. एक पराक्रम घडत गेला, घडत गेला, घडत गेला. ते बाजी प्रभू पहा महाराज विशाल गडावर पोहोचल्यानंतर तोफेचे 3 धडाके द्या. जोपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत हा बाजी मरणारही नाही. आधी लगीन कोंडाण्याचं, नंतर लगीन रायबाचं. अरे हत्तीशी झुंज देणारे यासाठी गंगपा. काय म्हणावं, काय म्हणावं त्या प्रकाराला, काय म्हणावं या महाराष्ट्राच्या मातीतल्या रत्नाला. 10 दिवस झाडावर बसून राहतो, डबा धरून बसतो. कधी बादशाच्या छावणीत कव्वाली म्हणून बक्षीस मिळवतो, तर कधी येळकोट काही मल्हार म्हणून गजर करतो. माणूस म्हणावं तर माणसासारखा एकही गुण नाही, आणि जनावर म्हणावं तर जनावर म्हणावं तर माणूस दिसतो. दुसरा कोणी नसून प्रत्यक्षात छत्रपतींचा 3रा डोळा म्हणजे गुप्तहेर संघटनेचा बहिर्जी नाईक. आणि एक पराक्रम घडत गेला. धन्य धन्य शिवाजी शूर. हर हर पेन कुठे गेला, पेन. धन्य धन्य शिवाजी शूर.
पाजनी पाणी दृष्ट मंगला घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा खुर्चीचा डंका फिरत गगनात विराजी. तिथून हात करतात पुढे या. भगवा फडफडू लागला पंढरपूरच्या भीमेच्या तीरावर. भगवा फडफडू लागला. 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आनंदानं डवलत होती. 12 ज्योतिर्लिंग जसे तसे 12 मल्हार आहे. 12 खंडोबा आहे. आधी मैलार म्हणून मैलारी मल्हार असे 6 कर्नाटकात आहे आणि 6 महाराष्ट्रात आहे. असे 12 मल्हार आहे. आनंदात होते. जगात जिला नैवेद्य दाखवल्याशिवाय जिला मान दिल्याशिवाय कुठल्याही मराठ्याच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही. ती जगात माता तुळजा भवानी राजांना प्रसन्न होते. अशा मुजरा त्या मावळ्यांना मुजरा मानाचा होते मावळे. रंगाला सावळे होते. अंगाला पोवळे होते. कसे चढत जायचे जैसे वानर चढून या जाती. कड्या कपारीत हात घालायचा. येळकोट येळकोट जय मल्हार. बहिरूबाच्या नावानं चांद मला म्हणून सरसर चढायचं. अशा मावळ्यांना सह्याद्रीचे पुत्र मावळे बलिदानातून स्वराज्याची राजधानी रायगड. भगवा फडकला. आता 2 मिनिटात सर्वांनी वर हात करून प्रतिसाद द्या. लगेच तिथून नका ते दिसत नाही ना. पुढे या ना जरा तुम्ही. इथे या का मी येऊ तिकडं. त्या राजधानीवरती भगवनी शानाय भगवनी शानाय. रायगड किल्ला महाराजाची शान आहे. रायगड किल्ला महाराजाची शान आहे. जागे वा 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 वा. आकाश महाराज त्या राजधानीवरती भगवनी शान आहे. भगवनी शान आहे. जेवण तयार आहे का तिकडे. रायगड किल्ला महाराजाची शान आहे. 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 तिने मावळे ते लढले. लढता लढता धाराशाही पहाते पडले. या मर्द मराठ्याची मर्द मराठ्याची या 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 वारकऱ्याची या वारकऱ्याची या धारकऱ्याची या धारकऱ्याची या मर्द मराठ्याची म्हणून काट मानाय म्हणून काट मानाय. रायगड किल्ला महाराजाची शान. रायगड किल्ला महाराजाची शान. रायगड किल्ला महाराजाची
गड सह्याद्रीचा कडा श्वास रोखून खडा. आपला धर्म, आपला संप्रदाय, आपले ग्रंथ जपलेच पाहिजे. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली श्री क्षेत्र शिवाश्रम कोळगाव पाटी अंतर्गत भव्य दिव्य. हा एक महत्वाचं राहिलं, ही असंच आहे, कोणी पाजळीने मग चढली असं नाही ना, ती चढूनच जात. आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर उघडू या उद्याचे वारकरी होय. हे त्या शिबिरातून घडतील. असं शिबिर सर्वांचे लाडके, आपले सर्वांचे लाडके, माझेही लाडके धीरजजी महाराज यांच्याद्वारे या शिबिरात संस्काराची शिदोरी घेण्याकरता मुलांना पाठवायचं आहे, विद्यार्थ्यांना पाठवायचं आहे. तारीख किती दादा? 1 मे ते 21 मे. हा मोबाईल घे ना हातातून. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्याने धरिला म्हणी विठ्ठल. मागव ना जरा. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरीचा नामे पायाच्या प्रसादे. जे चांगलं आहे ते गुरुवर्यांची कृपा आहे, जे वाईट आहे ते बुद्धीचा दोष आहे. सर्वच आमचे बाबाजी पोपटगिरी बाबा, जय बाबाजी भक्त परिवार, सर्वांना धन्यवाद. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करतो. ज्यांना 8 मुलं असतील मला 7वा समजा, 7 मुलं ज्यांना असतील त्यांना 6वा समजा, मला 6वा समजा. 6 मुलं असतील 5वा समजा. ज्यांना मुलंच नसतील त्यांनी खुशाल मला दत्तक घ्या. सप्त्याला किती वर्ष चालू आहे दत्ता भाऊ? 16वं वर्ष. इवलेश रूप एका दिव्य महात्म्यानं 12 वर्ष तपाचं तेज वेगळं आणि तुपाचं वेगळं. तपाचं तेज होतं बाबांचं. वा, काही आतल्या गाठीचे, काही बाहेरच्या गाठीचे, काही आतल्या गाठीचे समाजात, काही तिकडं हात म्हणजे तिकडं नाही. हा, काही आतल्या गाठीचे आहे, काही बाहेरच्या गाठीचे आहे. पण ज्यांना गाठच नव्हती ते पोपटगिरी बाबा होते. बाबांनी फार प्रेम दिलं. साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा निघून गेले. सूरत से किरत बड़ी बिन पंख उड़ जाए, सूरत तो जाती रही किरत कभी न जाए. झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण होतं. कितवं वर्ष पुन्हा? 16 वर्ष पूर्ण होत आहे. पुढे या सप्त्याला 25 वर्ष पूर्ण हो, नंतर 50 वर्ष पूर्ण हो, 75 वर्ष पूर्ण हो, शताब्दी सुद्धा या सप्त्याला हो, आणि विनेकरी बाबा हेच राहू. म्हणायची भैरवी मग का वेळ झाला भाऊ? म्हणायची हा ते आमचं दैवत इकडे बसलेलं आहे, लय लांब बसले. जलदा नीला म्हणे स्वरूप नीला म्हणे स्वरूप समाधि हरिचा नित्य समाधि हरिचा काळ सार्थक गेला चाली, काळ सार्थक गेला चाली. हरिनामणी विठ्ठल हरिनामणी हरिनामणी
धरीला मती रे वाह 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 आय 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 रे वाह दीपक महाराज धरिला मनी गोखले महाराज विठ्ठल धरिला मनी विठ्ठल मनी विठ्ठल मनी विठ्ठल धरिला वाह 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 थांब बेटा थांब थांब बेटा त्या दादाचं झालं मग तू म्हणायचं वाह 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 मन बेटा वाह बहुत अच्छे वाह पोपटगिरी बाबांच्या आश्रमाची संपत्ती आहे मन बेटा आ
धरिला 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 सरे 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 ग ग ग ग ग ग